मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या MST CET क्रॅश कोर्स 2025 या व्हिडिओ सिरीजमध्ये. मित्रांनो, डे 4 मध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. आता तुमची परीक्षा खूप जवळ येत आहे. MST CETच्या या परीक्षेमध्ये जर तुम्हाला 100% पाहिजे तर आपला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला काळजीपूर्वक बघावा लागेल मित्रांनो, कारण की या व्हिडिओ सिरीजमध्ये सर्व PYQs अगदी डिटेलमध्ये डिस्कस केलेले आहेत. याचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेला फायदा होणार आहे, कारण याच्यातलेच क्वेश्चन तुम्हाला तिथे कॉम्प्युटरवर दिसणार आहेत. सो चला सुरू करूया. डे 4 फर्स्ट क्वेश्चन आहे आजच्या MST CETच्या PYQ सिरीजचा, तो म्हणजेच आयडेंटिफाय लिनियर पॉलिमर फ्रॉम द फॉलोइंग. खूप सोपा असा क्वेश्चन, पॉलिमर टॉपिकवरचा आपला जो 12वीचा पॉलिमर चॅप्टर आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यावरचा हा क्वेश्चन आहे की लिनियर पॉलिमर कुठला आहे मित्रांनो. सो हाय डेन्सिटी पॉलिथिन, लो डेन्सिटी पॉलिथिन, मेलामाइन आणि बॅकेलाइट. सो खूप फॅक्ट बेस्ड म्हणजे इन्फॉर्मेशन बेस्ड क्वेश्चन होता हा. मला वाटतं याचं उत्तर तुमच्याकडे रेडी असेल, आणि असेल तर तुम्ही सांगू पण शकता. पटकन बोलायचं मित्रांनो. कुठलं येणार याचं आन्सर? ए, हाय डेन्सिटी पॉलिथिन. आन्सर इज ए. हे त्याचं उत्तर आहे. चलो, खूप सोपा क्वेश्चन होता. क्वेश्चन नंबर 2 कडे जातोय आपण. क्वेश्चन नंबर 2 मित्रांनो, क्वेश्चन नंबर 2 तुमच्या स्क्रीनवरती आहे, पहा. व्हॉट इज द टाइम रिक्वायर्ड टू रिड्यूस कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट टू हाफ इफ द रेट कॉन्स्टंट फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. तुम्हाला के दिलेला आहे आणि टाइम रिक्वायर्ड विचारलेला आहे. तर त्याचे जे ऑप्शन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर दिलेले आहेत. चारही ऑप्शन्स पटकन सोडवायला सुरू करायचं आणि कमेंट बॉक्समध्ये मी तुमच्या उत्तराची वाट पाहतोय. चारही आन्सर्स तुमच्याकडे आहेत. मला याचं उत्तर पाहिजे मित्रांनो. केमिकल कायनेटिक्स या टॉपिकचा हा क्वेश्चन आहे. केमिकल कायनेटिक्स. मी तुम्हाला पहिलंच म्हटलेलं आहे की फिजिकल केमिस्ट्रीच्या सगळ्या टॉपिक्सवरती न्यूमेरिकल्स आहेत आणि अगदी सोपे न्यूमेरिकल्स आहेत, फार काय अवघड नाही आहे. सो सगळ्यात अगोदर तर तुम्हाला रेड्यूस टू हाफ म्हणताय म्हणजे के व्हॅल्यू काढावं लागेल. हाऊ टू कॅल्क्युलेट के व्हॅल्यू? K can be calculated by using 0.693 divided by T half. So तुम्हाला इथं काय दिलेलं आहे त्यांनी? इफ रेट कॉन्स्टंट फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन K दिलेलं आहे, मग हा फॉर्म्युला कन्वर्ट होईल. त्यामुळं अगोदर काय करा की T हाफ साठी तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल. K व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 0.693 डिवायडेड बाय के व्हॅल्यू आहे 1.155 10 to the power of -3. सो याचा आन्सर काय येत आहे? पटकन मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. हा चारही उत्तर जे आहेत ते जवळजवळचे नाही आहेत, म्हणजे तुम्हाला राऊंड ऑफ मध्ये अप्रॉक्समध्ये याचा आन्सर खूप छान पद्धतीने काढता येऊ शकतं. बोला पटकन. जर आपण हाच -3 वरती नेला तर हे किती होईल मित्रांनो? 693, कारण हा -3 आहे. वरती गेला तर तो +3 झाला. 3 डेसिबल पॉईंट इकडे गेला. सो 1.155. सो साहजिकच जर तुम्ही याला 11.55 केलं तर 11चा टेबल सुद्धा तुम्ही काउंटिंगमध्ये घेऊ शकता आणि तुम्हाला लक्षात येईल की काय करता येईल. हा जर 11 केला तर डेसिमल पॉईंट तुमचा इथं हा मोठा झाला छोटा, म्हणजेच इथं एक तुम्हाला 0 द्यावा लागेल. सो तुम्ही हे असं पण करू शकता 6930 डिवायडेड बाय 11.55 आणि राऊंड ऑफमध्ये आन्सर घेण्याचा प्रयत्न करा. जर 11चा टेबल येत असेल तर हे किती येते? 11 × 21 66, परत उरतात 3 म्हणजे 11 × 3 33. साधारणतः आपण हा 0.5 सोडून दिल्यामुळे 600च्या थोडं पुढं चाललंय, म्हणजे 600च्या आसपास हे उत्तर पाहिजे होतं. तर याचं आन्सर काय येईल मग? 600 सेकंड्स. तुम्ही कॅल्क्युलेट करून बघू शकता. ॲक्युरेट पण तुम्हाला जमू शकतं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 आहे, पहा. क्वेश्चन नंबर 3, व्हॉल्यूम ऑफ गिवन मास ऑफ गॅस ॲट 300 केल्विन is 6.2 dm3. Calculate its volume at 400 Kelvin. सो स्टेट्स ऑफ मॅटरचा क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो हा आहे. स्टेट्स ऑफ मॅटर. आणि परत तुम्हाला लॉ पण सांगायचा याचा. कुठला लॉ असेल मित्रांनो? चारही ऑप्शन्स तुमच्या समोर अगोदर आणतो मी. चलो, चारही ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत. सो तुम्हाला काय दिलेलं आहे मित्रांनो? टेम्परेचर दिले, व्हॉल्यूम दिले. टेम्परेचर, व्हॉल्यूम, त्यानंतर टेम्परेचर,
T2 दिलाय, व्हॉल्यूम तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणजे V2 काढायचा आहे. सो हा कोण असेल मित्रांनो, तर पटकन सांगायचं कमेंट बॉक्समध्ये कुठला लॉ आहे. चार्ल्स लॉ वरचा हा क्वेश्चन होता. चार्ल्स लॉ काय सांगतो मित्रांनो, T1 यू कॅन कॅल्क्युलेट इट ॲज लाईक दिस ऑल्सो. 1 मिनिट. V1 upon T1 is equal to V2 upon T2 असा हा लॉ आहे. पुट द व्हॅल्यूज यू विल गेट द आन्सर. V1 किती आहे मित्रांनो पहा 6.2, त्यावेळी T1 किती आहे 300 विच इज इक्वल टू काय येते पहा, परत काय V2 तो तुम्हाला काढायचा आहे आणि T2 तुम्हाला दिलेला आहे. T2 इथं प्रोव्हाइड केलेला आहे, किती आहे 400 आहे. सो यू कॅन कॅल्क्युलेट इझिली देअर फॉर V2 इज इक्वल टू 6.2 इंटू 400 डिवायडेड बाय 300. सो 0 0 गेट्स कॅन्सल्ड. साहजिकच तुम्ही हे कॅल्क्युलेट करू शकता. किती येते पहा, हे 4 2 8 4 सक 24 24.8 डिवाइड बाय 3 किती आला आन्सर सांगा, पटकन सांगायचं मला. खूप सोपं कॅल्क्युलेशन होतं याचं पण. व्हॉट इज द आन्सर, डू इट फास्ट. 3 8 24 8 पॉईंट कुठं आहे पहा, 8 पॉईंट इथं आहे. सो विल गेट द आन्सर ॲज लाईक दिस. ओके, 8 पॉईंट म्हणजे 8.27 इज द आन्सर फॉर दॅट क्वेश्चन. आलंय सर्वांचं, चेक करा. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो पहा, आयडेंटिफाय द करेक्ट इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉइंट्स. पटकन उत्तर पाहिजे, खूप फॅक्ट बेस्ड क्वेश्चन आहे. हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा क्वेश्चन आहे. बोला, हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा क्वेश्चन आहे. परत एकदा हा क्वेश्चन मागच्या पण 3 दिवसाच्या सेशनमध्ये डे 1 डे 2 डे 3 मध्ये 2 वेळा हा क्वेश्चन गेलेला मित्रांनो, हो की नाही. म्हणजे तुम्हाला याचा आन्सर येत आहे. बोला पटकन. हॅलोजन पहा, अल्किल ग्रुप तर तोच आहे, अल्किल ग्रुप तर तोच आहे. मग अल्किल ग्रुप सेम असल्यानंतर सगळ्यात अगोदर विचार काय करायचा, बॉइलिंग पॉईंट साठी साईज ऑफ हॅलोजन. कन्सेप्ट कुठली लावणार मित्रांनो, साईज ऑफ हॅलोजन. जेवढी जास्त तेवढा बॉइलिंग पॉईंट जास्त, कारण व्हॅन डर वाल्स फोर्सेस वाढतात. म्हणून मग साईज ऑफ हॅलोजन कशी वाढत जाते, डाऊन द ग्रुप वाढत जाते. FClBrI ही आहे साईज ऑफ हॅलोजन. मग कुठं दिसते असा ऑप्शन तुम्हाला, हे पहा ऑप्शन सी मध्ये FClBrI. सो द बॉइलिंग पॉइंट ऑर्डर इन्क्रीजेस ॲज मेथिल फ्लोराइड लेस दॅन मेथिल क्लोराइड लेस दॅन मेथिल ब्रोमाइड लेस दॅन मेथिल आयोडाइड. इट मीन्स वाढत चाललाय इन्क्रीजिंग बॉइलिंग पॉइंट. ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, इथॅनॉल ऑन डायल्यूट NaOH दॅट गिव्स A ऑन हिटिंग गिव्स B. म्हणजे सरळ सरळ अल्डिहाइड्स कीटोनचा हा क्वेश्चन आहे मित्रांनो. अल्डिहाइड्स कीटोन्स सांगा बरं प्रॉडक्ट काय येतो. अल्डोल कंडेन्सेशनचा क्वेश्चन आहे ना. क्वेश्चन इज बेस्ड ऑन व्हॉट, अल्डोल कंडेन्सेशन. कुठला क्वेश्चन आहे, अल्डोल कंडेन्सेशन. 2 मोल्स ऑफ इथॅनॉल वापरायचं मित्रांनो. ॲसिटल्डिहाइडचे 2 मोल्स वापरल्यानंतर आपल्याला जर डायल्यूट NaOH सोबत रिएक्ट केलं तर अगोदर काय मिळेल, बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड मिळेल. काय मिळेल, बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड मिळेल. हा मिळेल आपल्याला बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड, हो की नाही. सो हा मिळेल. याला फर्दर जर हिट केलं मित्रांनो तर याच्यातून कोण निघून चाललाय, वॉटर निघून चाललाय. मग काय होणार, अल्फाचा हायड्रोजन जाणार, बीटाचा हायड्रॉक्सिल ग्रुप जाणार, तिथे येणार डबल बॉन्ड. म्हणजे हा तुम्हाला देईल ब्यूट 3 इनल. तुम्ही बघू शकताय 1 2 3 4 ब्यूट 3 इनल ब्यूट 2 इनल. सो नंबरिंग केल्यानंतर लक्षात येईल ब्यूट 2 इनल. 2 नंबरला डबल बॉन्ड येतोय, ब्यूट 2 इनल. ऑप्शन सी. सो अल्डोल कंडेन्सेशनचा क्वेश्चन होता. चलो नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघूया मित्रांनो. खूप चांगले क्वालिटी PYQs तुमच्यासाठी आपण घेऊन येत आहोत. यामागे खूप मोठं काम आमचं, खूप मोठी टीम आमची राबते तुमच्यासाठी. खूप मेहनत आम्ही घेतोय, कारण हे काम या पद्धतीने अरेंज करणं खूप कष्टदायक आहे. आमचे खूप सारे लोक यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. त्यामुळं हे क्वेश्चन्स जे व्हिडिओजमध्ये येणारे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला काळजीपूर्वक बघायचे, पुन्हा पुन्हा बघायचे. चलो पहा, विच फ्रॉम द फॉलोइंग कंपाऊंड्स इज कॉल्ड गॅलेना.
सो फॅक्ट बेस्ड क्वेश्चन आहे. परत एकदा, गॅलेना कोणाला म्हणतात? लीड सल्फाइडला मित्रांनो गॅलेना म्हणतात. कुठल्या टॉपिकचा क्वेश्चन आहे तर ट्रान्झिशन, इनर ट्रान्झिशन एलिमेंट्समध्ये तुम्हाला हा क्वेश्चन पाहायला मिळू शकतो. पी ब्लॉक एलिमेंट्समध्ये हा क्वेश्चन पाहायला मिळू शकतो. पहा, फाइंड द टेम्परेचर सो दॅट अ सर्टन रिएक्शन चेंजेस फ्रॉम स्पॉन्टेनियस टू नॉन स्पॉन्टेनियस. तुम्हाला टेम्परेचर काढा म्हणतायत. खूप सोपा न्यूमेरिकल्स, चारही ऑप्शन्स अगोदर तुमच्या समोर आणून ठेवतो मित्रांनो मी. पहा, न्यूमेरिकल बेस्ड क्वेश्चन काय विचारलेलं आहे? फाइंड द टेम्परेचर सो दॅट सर्टन रिएक्शन चेंजेस फ्रॉम स्पॉन्टेनियस टू नॉन स्पॉन्टेनियस. लक्षात ठेवायचं मित्रांनो, इक्विलिब्रियम टेम्परेचरचा फॉर्म्युला काय आहे? So the formula is delta H upon delta S. You can upon delta S काय येते मित्रांनो? डेल्टा H व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली तुम्हाला -30 डिवायडेड बाय डेल्टा S किती आहे? 40. सो द आन्सर इज, आता याच्यामध्ये एक घोळ करून ठेवला आहे बघा त्यांनी. हे किलो जूल आहे आणि हे जूल आहे, तर तुम्हाला याला काय करावं लागेल? इंटू 1000 घ्यावं लागेल. त्यानुसार येणार आहे. मग हे मायनस मायनस प्लस करून टाकूयात आपण. डिवायडेड बाय 40 अँड युअर आन्सर इज, बोला पटकन किती येते सांगा कमेंट बॉक्समध्ये. आन्सर पाहिजे मला. बोला किती आलं? 0 0 गेट्स कॅन्सल. 3000 डिवाइड बाय 4. पहा, 4 7 28, 2 राहिले. 4 पंचे 20 आणि 1 0 राहिला. 750 कुठं आहे? डी. हे किलो जूल की जूलचा डिफरन्स लक्षात ठेवायचा, उत्तर येऊन जाईल. चलो नेक्स्ट, खूप सोपा क्वेश्चन होता हा. पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो. पहा, नेक्स्ट क्वेश्चन ऑन द स्क्रीन. ऑल द 4 ऑप्शन्स. पहा, फाइंड द न्यूमेरिकल व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक मोमेंट प्रोड्यूस बाय Mn2+. Mn2+ ची न्यूमेरिकल व्हॅल्यू काढायची तुम्हाला. सो सगळ्यात अगोदर लक्षात ठेवा, Mn2+ मध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहे? झेड किती असतो याचा? 25 आहे. सो कॉन्फिगरेशन काय होतं? आर्गॉन 4s2 3d5, 18 2 20 आणि 5 25. परंतु Mn2+ जर केला तर मित्रांनो इथले 2 इलेक्ट्रॉन जातात, म्हणजेच 4s काय झाला? 0. मग 3d काय राहिला? 5. D5 म्हणजे हाफ फिल्ड कॉन्फिगरेशन आहे Dचं. सो नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन म्यू इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ n इंटू n+2. हा आहे आपला फॉर्म्युला. पुट द व्हॅल्यू ऑफ n दॅट इज नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 5. 5 इंटू 5 + 2 यू विल गेट द आन्सर ॲज 5 + 2 किती झालं? 7. 7 5 35. स्क्वेअर रूट ऑफ 35. मित्रांनो स्क्वेअर रूट ऑफ 6 किती? 36चा स्क्वेअर रूट किती असतो? 6 असतो. मग 35 म्हणजे हे 5.9च्या आसपासचं उत्तर असेल. 5.9 कुठं आहे? 5.92 येईल त्याचा आन्सर, कारण 36चा स्क्वेअर रूट 6 असतो. मग 35चा 6च्या जवळ म्हणजेच 5.92. नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती आहे. ऑल द ऑप्शन्स आर आयडेंटिफाय करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. करेक्ट स्टेटमेंट कुठली आहे? सो पाहू शकता तुम्ही, 4ही स्टेटमेंट्स दिलेले आहेत. आयडेंटिफाय करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. रिडक्शन ऑकर्स ॲट द एनोड इन इलेक्ट्रोलायटिक सेल. Cathode is negatively charged in galvanic cell. EMF of electrochemical cell does not depends on electrolyte concentration. आणि शेवटचा आहे reduction occurs at the cathode in galvanic cell. By correct statement from the following. Reduction occurs at the anode in the electrolytic cell. Cathode is negatively charged in the galvanic cell. EMF of electrochemical cell does not depends on electrolyte concentration. आणि शेवटचा आहे reduction occurs at the cathode in the galvanic cell. इलेक्ट्रोकेमिस्ट्री वरचा सिंपल स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आहे. लेट मी आन्सर दिस वन इन कमेंट बॉक्स. कमेंट मध्ये सांगा पटकन. एक ॲनोड, ॲनोड पाशी रिडक्शन कधीच नसतं मित्रांनो, म्हणून हे ऑप्शन असू शकत नाही. कॅथोड इज निगेटिव्हली चार्ज इन गॅल्व्हॅनिक सेल चुकीचा आहे. गॅल्व्हॅनिक सेलमध्ये तो पॉझिटिव्ह असतो, त्यांनी निगेटिव्ह दिलाय. EMF ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल डज नॉट डिपेंड्स ऑन इलेक्ट्रोलाइट कॉन्सन्ट्रेशन. यस इट डिपेंड्स, म्हणजे हे पण चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे. एकच ऑप्शन आपल्याकडे राहतो, रिडक्शन ऑकर्स ॲट द कॅथोड. मी अगोदरच म्हटलं तुम्हाला रिडक्शन ऑलवेज कॅथोडला आहे, कोणता पण सेल असू द्या. सो करेक्ट स्टेटमेंट कुठले असेल? ऑप्शन डी दिल्ली इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन. चलो नेक्स्ट. आयडेंटिफाय द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ कोबाल्ट इन ट्रायअमाइन ट्राय नायट्रो कोबाल्ट थर्ड मध्ये. आता तुम्हाला काय विचारलं? ऑक्सिडेशन स्टेट नाही तर कोऑर्डिनेशन नंबर विचारलेला आहे. ट्रायअमाइन म्हणलं तर NH2 किती वेळा येईल मित्रांनो? 3 टाइम्स. ठीक आहे. त्याच्यानंतर
ट्राय नायट्रो म्हणतोय. सो दोन्हीही कसे आहेत, मोनोडेंटेड लिगँडच आहेत, म्हणजेच अमाइन पण मोनोडेंटेड आहे आणि नायट्रो पण मोनोडेंटेड. 3 आणि 3 6. सो 6 हे त्याचा आन्सर यायला पाहिजे कोऑर्डिनेशन नंबरचा. खूप सोपा क्वेश्चन होता जो की सीईटीला विचारला गेलेला आहे. चलो, कॅल्क्युलेट द पर्सेंट ॲटम इकॉनॉमी व्हेन अ प्रॉडक्ट ऑफ मास 140 युनिफाइड इज ऑब्टेन्ड फ्रॉम द रिएक्टर्स हॅव्हिंग सम ऑफ फॉर्म्युला वेट 200 युनिफाइड. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, तुम्हाला पहिलंच मी सांगितलेलं आहे, ज्याला फॉर्म्युला पाठ त्याचा बेडा पार, त्याला 100% केमिस्ट्रीला सहज येतील. कारण पर्सेंट ॲटम इकॉनॉमीचा फॉर्म्युला जर येत असेल तरच तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर येऊ शकतं. सो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर पर्सेंट ॲटम इकॉनॉमी? इट इज द फॉर्म्युला वेट ऑफ प्रॉडक्ट्स डिवायडेड बाय फॉर्म्युला वेट ऑफ रिएक्टन्स इंटू 100, PR इंटू 100 असं लक्षात ठेवावं लागेल. सो परत एकदा सांगतो मी, प्रॉडक्ट किती आहे? ऑलरेडी प्रॉडक्ट मास दिलेलं आहे तुम्हाला 140 डिवायडेड बाय रिएक्टंट किती आहे मित्रांनो 200 इंटू वॉट काय येणार आहे 100. सो यू कॅन इझिली कॅल्क्युलेट ऑल दोज थिंग्स. तुम्ही प्रेडिक्ट करू शकता 2 0 कटले तर 140ला डिवाइड बाय 2 केलं तर मित्रांनो किती येतं हे 70%. सो खूप सोपं आहे. ज्यांना फॉर्म्युला पाठ बाकीच्यांनी नाद करायचा नाही, कारण फॉर्म्युला पाठ असेल तरच आन्सर्स येतील, अन्यथा आन्सर्स येणार नाही. चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर नेक्स्ट, पुढचा क्वेश्चन आहे पहा तुमच्या समोर स्क्रीनवरती. ऑल द ऑप्शन्स आर हियर. विच फ्रॉम द फॉलोइंग ग्रुप्स एक्झिबिट्स प्लस आर इफेक्ट? अल्कॉक्सी ग्रुप प्लस आर इफेक्ट दाखवतो का बघा, CHO ग्रुप प्लस आर इफेक्ट दाखवतो का पहा, सायनाइड ग्रुप प्लस आर इफेक्ट दाखवतो का पहा, आणि COR ग्रुप प्लस आर इफेक्ट दाखवतो का? तर तुम्ही बघू शकता, चेक करू शकता. हा विड्रॉइंग आहे, हे ऑप्शन असू शकत नाही. हा पण विड्रॉइंग आहे, असू शकत नाही. ईस्टर ग्रुप विड्रॉइंग आहे. मग कोणता राहिला मित्रांनो? एकच ऑप्शन आहे आपल्याकडे, तो म्हणजेच अल्कॉक्सी, जो की इलेक्ट्रॉन पेअर डोनेटिंग ग्रुप आहे. म्हणून तुम्हाला प्लस आर इफेक्टचा आन्सर ए असेल. क्वेश्चन नंबर 13. पुढच्या क्वेश्चनकडे आपण जातोय मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन पहा तुमच्या समोर स्क्रीनवरती आहे. विच फ्रॉम द फॉलोइंग इज अ करेक्ट इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ रिड्युसिंग प्रॉपर्टी ऑफ डिफरंट हायड्राइड्स? सो परत एकदा फॅक्ट बेस्ड क्वेश्चन आहे आणि खूप सोपा क्वेश्चन आहे. कोणत्या टॉपिक मधला आहे? P ब्लॉक एलिमेंट्स मधला क्वेश्चन. 4ही ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत, जे हायड्रोजन सल्फाइड आहे, सेलेनियम हायड्राइड आहे किंवा टेल्युरियम हायड्राइड आहे, याच्याशी कंपॅरेटिव्ह क्वेश्चन आहे. साधा कन्सेप्ट आहे. डाऊन द ग्रुप रेड्युसिंग प्रॉपर्टी ऑफ हायड्राइड्स. लक्षात ठेवायचं, रेड्युसिंग प्रॉपर्टी ऑफ हायड्राइड्स लक्षात ठेवायचं. काय होणार आहे? इन्क्रीजेस. रेड्युसिंग प्रॉपर्टी ॲरो अपवर्ड लक्षात ठेवा, इन्क्रीजेस. मग सगळ्यात वरती कोण आहे मित्रांनो? पहा, ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम. तर ऑक्सिजनचा विषय नाही, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियमचे हायड्राइड आहेत. डाऊन द ग्रुप तुम्ही चेक करू शकता. हायड्राइड्स प्रत्येकाचे हायड्राइड H2S, H2SE आणि H2TE. डाऊन द ग्रुप इन्क्रीजिंग ऑर्डर कुठं आहे मग? H2S, H2SE, H2S, H2SE आणि H2TE. ऑप्शन ए शुड बी द करेक्ट ऑप्शन. चेक करू शकता. खूप सोपा कन्सेप्ट होता क्वेश्चन नंबर 13चा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, पहा पुढचा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती आहे. क्वेश्चन नंबर 14. चलो, क्वेश्चन नंबर 14. आयडेंटिफाय द एलिमेंट हॅव्हिंग आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ज्याचा आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3d3 4s2 आहे, त्याला ओळखा म्हणताय. 3d2 4s2. आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजेच 5 3 आणि 2 5 इलेक्ट्रॉन कोणामध्ये असतात ओळखू शकता तुम्ही. पहा, लक्षात ठेवायचं मित्रांनो, आउटर म्हणजे आता 3D सिरीज आहे, तर इनर्ट गॅस कुठला आला? आर्गॉन. म्हणजे 18 तर फिक्स झाले. आता हे 18 सोडून पुढं काय करा की हे 5 आले पाहिजेत. मग 18 अधिक 5 किती? कॅल्क्युलेटच करत बसायची गरज नाही. किती आहे? 23. कोणाचा ॲटॉमिक नंबर 23 आहे? स्कॅन्डियम 21, टिटॅनियम 22, तर व्हॅनॅडियम किती येतो? 23 येतो. सो व्हॅनॅडियम इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस वन. कॅल्क्युलेट करत बसायची गरज नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15 पहा. 15वा क्वेश्चन काय आहे पहा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट डायहायड्रिक फिनॉल? खालीलपैकी डायहायड्रिक फिनॉल कोणता नाही? डायहायड्रिक नाही. नॉटचे क्वेश्चन्स येतात. मी पहिलंच म्हणलं की एकूण 10 ते 15 क्वेश्चन्स तुम्हाला, नाही म्हणलं तर नॉट म्हणजे निगेटिव्ह टाईप ऑफ क्वेश्चन्स येतात. चेक करू शकता. 4ही ऑप्शन्स तुमच्या समोर स्क्रीनवरती देतोय मी.
कोणता आहे जो की डायहायड्रिक नाही? 1 मिनिट, क्वेश्चन बॅकला घेतो मी वापस. कोणता जो की फिनॉल आहे जो की डायहायड्रिक नाही? तर रिसॉर्सिनॉल डायहायड्रिक असतो मित्रांनो, कॅटेचॉल डायहायड्रिक असतो, त्यानंतर हायड्रोक्विनोन डायहायड्रिक असतो. मग कोणता नसतो? तर याच्यातला एकच आहे. कोणता? फ्लोरोग्लिसिनॉल. कारण फ्लोरोग्लिसिनॉल हा डायहायड्रिक नसून तो कसा आहे? ट्रायहायड्रिक आहे. तो कसा आहे? ट्रायहायड्रिक आहे. सो दिस इज नॉट डायहायड्रिक, म्हणून फ्लोरोग्लिसिनॉल हे त्याचं आन्सर असेल नॉटच्या बेसिसवर. चलो नेक्स्ट क्वेश्चन. सिंपल टेबल मधला क्वेश्चन होता. विच फ्रॉम द फॉलोइंग वन लेटर सिम्बॉल इज यूज्ड टू रिप्रेझेंट ट्रिप्टोफॅन? परत एकदा ट्रिप्टोफॅन साठी कुठला लेटर वापरला जातो मित्रांनो? तर डब्ल्यू. तुम्ही अमायनो ॲसिडचा टेबल पहा, पाठांतर करा. पाठांतराचे क्वेश्चन्स 50% आहेत मित्रांनो. जेवढं छान पाठ करचाल तेवढं तुम्हाला चांगले आन्सर्स याचे देता येतील असे क्वेश्चन. आता हा क्वेश्चन आलेला आहे म्हणजे तुमच्या एंट्रन्स एक्झामला MST-CET पण असाच क्वेश्चन येईल. दुसऱ्या एखाद्या अमायनो ॲसिडच्या लेटरवरती येऊ शकतो, म्हणून तुम्ही पूर्ण अमायनो ॲसिडचा टेबल व्यवस्थित पाठ करा. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. The conductivity of 0.2 molar KCl solution at 298 Kelvin is. तुम्हाला कंडक्टिव्हिटी काय दिलेलं आहे मित्रांनो? के दिलेलं आहे. कंडक्टिव्हिटी म्हणजेच के दिलेलं आहे तुम्हाला. किती दिलेली आहे ती? एवढी दिलेली आहे. त्यानंतर व्हॉट इज इट्स मोलार कंडक्टिव्हिटी विचारलंय काय? लॅम्बडा हा विचारलेला आहे. आता त्याच्यासाठीचे ऑप्शन्स. मग तुमच्याकडे फॉर्म्युला कुठला आहे मित्रांनो? हे दिलेलं आहे कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला. सो 1000 K डिवायडेड बाय व्हॉट? मोलार कंडक्टिव्हिटी. लॅम्बडा इज इक्वल टू 1000 K डिवायडेड बाय C असा असतो फॉर्म्युला. अगोदर तुम्हाला ऑप्शन्स देतो मी, आता चेक करा. सो तुमच्याकडे सर्व ऑप्शन्स आहेत मित्रांनो. सांगू शकता तुम्ही आता काय येऊ शकते आन्सर. फॉर्म्युला तर तुमच्याकडे आहे. ज्यांना फॉर्म्युला येतो त्यांचा काही विषयच नाही, त्यांना आन्सर येऊन जाईल. सो पुट द फॉर्म्युला अँड यू विल गेट द आन्सर. सांगताय मला काय येऊ शकतं पहा. खूप सोपं आहे. तुम्हाला मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजे डायरेक्ट फॉर्म्युला होता 1000 इंटू के. किती दिलेलं आहे बघा? के किती दिलेलं आहे पहा? 0.0250 असं दिलेलं आहे. के डिवायडेड बाय आपल्याला काय घ्यायचं आहे? सी. कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 0.2. सो खूप सोपं आहे मित्रांनो. सांगा हे किती आलं पहा, बोला पटकन. 1000 K डिवायडेड बाय द कंडक्टिव्हिटी ऑफ 0.2 मोलार KCl सोल्युशन ॲट 298 केल्विन दिलेलं आहे 0.0250. सो कॅल्क्युलेट केल्यानंतर उत्तर काय येऊ शकतं? 1000 ने जर याला मल्टिप्लाय केलं तर हे किती येत आहे? 25 डिवायडेड बाय 0.2. तर हे तुम्ही सहज करू शकता. 250 भागिले 2 म्हणजेच किती येत आहे? 125. सो 125 कुठं आहे? ऑप्शन बी बॉम्बे. किती सोपा होता सांगा मला मित्रांनो. प्रत्येक वेळी इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे असेच क्वेश्चन्स येत आहेत आणि तुमच्या पण परीक्षेला असेच क्वेश्चन्स येणार आहेत. मला सांगा ज्याला फॉर्म्युला पाठ आहे त्याचं उत्तर सोपं झालं की हो. 1000 K डिवाइड बाय सी इट इज इक्वल टू मोलार कंडक्टिव्हिटी लॅम्बडा. म्हणून मग ज्यांना फॉर्म्युला पाठ आहे त्यांना आन्सर्स येऊ शकतात, बाकीच्यांना आन्सर्स येणार नाहीत. असे 15 न्यूमेरिकल्स कंपल्सरी पेपरमध्ये येत आहेत. चलो अब हम जाएंगे क्वेश्चन नंबर 18 के पास. आइडेंटिफाय द प्रोडक्ट फॉर्म्ड इन द फॉलोइंग रिएक्शन. आता पहा ॲसिटिक अनहायड्राइड आहे मित्रांनो. त्याला जर हायड्रोलाइज केलं, हा आहे ॲसिटिक अनहायड्राइड. त्याला जर तुम्ही हायड्रोलाइज केलं तर मिळणारा प्रोडक्ट काय मिळतो? इथून बॉन्ड तुटेल H+ आणि OH. इट मीन्स ॲसिटिक ॲसिड मिळेल आपल्याला. सो ॲसिटिक ॲसिड इज द आन्सर. कुठल्याही अनहायड्राइडला हायड्रोलाइज केलं की तुम्हाला ॲसिड मिळतो, कार्बोक्सिलिक ॲसिड. सो द करेक्ट आन्सर इज ॲसिटिक ॲसिड. खूप सोपा क्वेश्चन होता. चलो क्वेश्चन नंबर 18 के बाद जाएंगे 19 के पास. 19वा प्रश्न पहा मित्रांनो. खूप सोपा क्वेश्चन. परत एकदा आता हा सोपा का आहे? इझी क्वेश्चन कॅटेगरीमध्ये का घेतलं याला मी? तुम्ही बघू शकता. विच फ्रॉम द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ पी टाईप. आता मी माझ्या पण विद्यार्थ्यांना सांगत असतो, तुम्हाला पण तेच सांगतोय मी की पी टाईपसाठी मित्रांनो लक्षात ठेवा. पी टाईप सेमीकंडक्टर म्हणलं की ग्रुप 13 ठेवायचं. कारण ग्रुप 13 मध्ये काय असणार आहे की जे पण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 4च्या ऐवजी 3 असणार आहेत. कारण निऑनला 10 येतात म्हणजे हे 3 इलेक्ट्रॉन फ्री आहेत. याचा अर्थ एका ठिकाणी काय होणार? ब्लँक होल क्रिएट होणार. होल म्हणजेच पॉझिटिव्ह असते
आणि तेच जर तुम्हाला एन टाईप सेमीकंडक्टर तयार करायचं असेल तर एन टाईपला कुठली इम्प्युरिटी वापरायची, ग्रुप 15, कारण 4 व्यतिरिक्त एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा राहतो, तिथं एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा राहतो म्हणजे एन टाईप तयार होतो. म्हणून मग खूप सोपी जी ट्रिक आहे ती इथं वापरायची की ग्रुप 13चे जे पण इम्प्युरिटी आहे ती ग्रुप 14 साठी वापरा. मग ग्रुप 13 कोण आहे, फॅमिली ग्रुप 13 कोणती फॅमिली आहे सांगा बरं मला. बोरॉन फॅमिली आहे. कोणती आहे, बोरॉन फॅमिली आहे. मग ग्रुप 13 मध्ये तुम्ही चेक करू शकताय बोरॉन, त्याच्यानंतर खाली ॲल्युमिनियम, बाकीचे खाली जे आहेत ते गॅलियम, जर्मॅनियम, या पद्धतीने इंडियम, थॅलियम. सो बोरॉन फॅमिली जी आहे पूर्ण ती जर्मॅनियम सोबत मग डोप्ड विथ बोरॉन. बोरॉनची फॅमिली जी आहे ती कन्सिडर करायची तुम्हाला जीई डोप्ड विथ बोरॉन, कारण जीई हा कोण आहे, ग्रुप 14. मग जर्मॅनियम असू शकतो इथं किंवा सिलिकॉन पण असू शकतं इथं, आणि त्याचं डोपिंग 13व्या ग्रुप सोबत म्हणजेच बोरॉन फॅमिली सोबत करायचं. हे जे आहेत एलिमेंट ते 13व्या ग्रुपचे नाही आहेत. चलो नेक्स्ट पुढचा क्वेश्चन असणार आहे तुम्हाला क्वेश्चन नंबर 20. आयडेंटिफाय अ कॉम्प्लेक्स हॅव्हिंग एनायनिक लिगँड इन इट फ्रॉम द फॉलोइंग. एनायनिक लिगँड म्हटलं की मित्रांनो ATE सफिक्स आला पाहिजे. लक्षात ठेवा, कधीही एनायनिक लिगँड जर पाहिजे असेल तुम्हाला तर ATE सफिक्स येतो, कारण एनायनिक लिगँड असेल तर मेटलच्या शेवटी ATE येतं. बघूया आपण. पहा आता इथे तुम्ही चेक करू शकता, कार्बोनिल तर न्यूट्रल असतो, अमाइन पण न्यूट्रल आहे, ॲक्वा पण न्यूट्रल आहे, तो विषयच मिटला. अमाइन न्यूट्रल आहे, त्याच्यानंतर फक्त अमाइनच आहे इथं, आणि याच्यात एकच राहिला आता सायनो. सायनो म्हणजे एकच एनायनिक लिगँड आहे तर फेरेट ते पण दिलेलं आहे, त्यामुळे ऑक्सिडेशन स्टेट चेंज झाली त्याची. सो सायनाइड हा एकमेव एनायनिक लिगँड इथं आहे, बाकी तर अमाइन न्यूट्रल आहे, ॲक्वा न्यूट्रल आहे, त्यानंतर कार्बोनिल पण न्यूट्रल आहे, त्यामुळं सायनो हेक्सासायनो म्हणजे सायनायनिक लिगँड निगेटिव्ह आहे. क्वेश्चन नंबर 21 कडे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 21 पहा मित्रांनो. क्वेश्चन नंबर 21. चलो क्वेश्चन नंबर 21 काय आहे मित्रांनो, व्हॉट इज IUPAC नेम ऑफ ग्लिसरॉल्डिहाइड. ग्लिसरॉल्डिहाइडचं IUPAC नेम काय आहे, तर ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत. ग्लिसरॉल्डिहाइडचं IUPAC नेम तुम्ही चेक करू शकताय, चारही ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत. आता याच्यामध्ये ग्लिसरॉल्डिहाइडचं स्ट्रक्चर अगोदर समजून घ्या, तुम्हाला स्ट्रक्चर दाखवतो मी. दिस इज द स्ट्रक्चर फॉर ग्लिसरॉल्डिहाइड, CHO, CHOH and this is CH2OH. this is our structure. so खूप सोपं आहे. 1 2 3 चेक करू शकताय तुम्ही. 2 3 डायहायड्रॉक्सी आहे आणि 3चा अल्डिहाइड आहे, सो प्रोपॅनल. 2 3 कुठं आहे तर इथं आहे, 2 3 डायहायड्रॉक्सी प्रोपॅनल. सो दिस इज द IUPAC नेम. खूप सिंपल क्वेश्चन बायोमॉलिक्युल्स मधून होता. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर पहा. Question number 22. An ideal gas receives 10 joules of heat in a reversible isothermal expansion. What is the work done by gas? So reversible isothermal expansion मध्ये receives म्हणजे काय मित्रांनो, एवढी हीट ऍड होईल म्हणजे एवढं वर्क डन वाढेल. सो व्हॉट इज द वर्क डन बाय द गॅस, W इज इक्वल टू, रिव्हर्सिबल असेल तर मायनस Q मध्ये येणार आहे ते थर्मोडायनामिक्स फर्स्ट लॉ नुसार. सो दिस मच इज हीट इज ॲडेड, इट मीन्स वर्क डन इज देअर. सो 10 जूल इज द राईट आन्सर फॉर दॅट वन, कारण हीट ॲडेड हेच वर्क डन असेल त्या फॉर्ममध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 23 पहा. क्वेश्चन नंबर 23 अगोदर ऑप्शन्स देतो मी तुम्हाला. क्वेश्चन नंबर 23 पहा. विच फ्रॉम द फॉलोइंग इज नॉट अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ सोल्युशन. मित्रांनो कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नॉट, मी बदलच होतं की परत एकदा नॉट वरती बरेच क्वेश्चन्स येतात, त्यामुळे नॉट वरचा जो क्वेश्चन आहे तो निगेटिव्ह क्वेश्चन झाला. आता हा जवळपास या पेपर मधला तिसरा चौथा क्वेश्चन आहे. इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे मित्रांनो, आहे म्हणजे हे उत्तर नाही. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आहे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे हे उत्तर नाही. फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट असं काही नसतं मित्रांनो. फ्रीजिंग पॉईंट चा जो ऑस्मोटिक हे आहे इलेव्हेशन
किंवा कुठल्या पण चारी प्रॉपर्टीमध्ये डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट पाहिजे होतं, पण हे फ्रीजिंग पॉईंट आहे म्हणजेच प्युअर सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉईंट ही काही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नाही. ऑस्मोटिक प्रेशर पण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे, त्यामुळे हे उत्तर नाही. सो नाहीचे कट जर केले आपण तर आपल्याला जो शिल्लक राहतो तो पण सापडतो, तो म्हणजे फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट ही काही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नाही, रॅदर डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. सो दिस इज आवर करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 24 पहा. Which from the following polymer is obtained from its monomers using Ziegler-Natta catalyst? So Ziegler-Natta catalyst म्हणलं की लक्षात ठेवायचं मित्रांनो HDPE काय असेल, HDPE हाय डेन्सिटी पॉलिथिन हे तुमचं आन्सर असणार आहे. HDPE हाय डेन्सिटी पॉलिथिन तयार करण्यासाठी आपण काय करत असतो मित्रांनो की तो वापरतो Ziegler-Natta कॅटलिस्ट. किती लोकांना माहिती आहे की Ziegler-Natta कॅटलिस्ट म्हणजे केमिकल कुठलं आहे तर ट्रायइथिल ॲल्युमिनियम आहे मित्रांनो, C2H5 3 टाइम्स आणि प्लस त्याच्यासोबत कोण आहे टिटॅनियम टेट्राक्लोराइड. या कॉम्बिनेशनला आपण Ziegler-Natta कॅटलिस्ट म्हणतो, जो की हाय डेन्सिटी पॉलिथिन बनवण्यासाठी म्हणजे लिनियर पॉलिथिन बनवण्यासाठी वापरला जातो. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे कॅल्क्युलेट द डेन्सिटी ऑफ मेटल. डेन्सिटी ऑफ मेटल ऑलरेडी तुमच्याकडे ऑप्शन्स देऊन ठेवतो मी, चारही ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत. डेन्सिटी ऑफ मेटल हॅव्हिंग मोलार मास. मला सांगा मित्रांनो, आज डे 4 मध्ये आहोत आपण आणि डे 4 मध्ये आतापर्यंत किती वेळा डेन्सिटी ऑफ द सॉलिडवर क्वेश्चन आलेले, म्हणजे सॉलिड स्टेट मधला हा क्वेश्चन फिक्स असणार आहे. डेन्सिटी बेसचा क्वेश्चन अजिबात ते टाळणार नाही, तुमच्या सुद्धा पेपरला कॉम्प्युटरमध्ये तुम्हाला हा क्वेश्चन दिसणार आहे, त्यामुळे या क्वेश्चनची चांगली तयारी करायची. आणि कॅल्क्युलेशन पण खूप सोपे असतात. डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे मित्रांनो N इंटू M डिवायडेड बाय A³ इंटू NA. आणि विचारलंय काय डेन्सिटीज तुम्हाला विचारले म्हणजे रोज विचारलेले, त्यासाठी मोलार मास किती दिलेले मित्रांनो 27. नंबर ऑफ ॲटम्स FCC दिलाय, FCC दिलाय म्हणजे किती घेणार 4. त्यानंतर A³ इंटू NA डायरेक्ट दिलंय की मित्रांनो किती दिलंय 40. मग आपल्याला काय घाबरायची गरज आहे, ऑलरेडी दिलेलं आहे 4 1 4 4 10 40. 2.7 येईल याचा आन्सर, कारण 27/10 म्हणजे किती येतं 2.7. होतं का काही कॅल्क्युलेशन सांगा मला. म्हणजेच ज्याला फॉर्म्युला पाठ त्यांच्यासाठी हे क्वेश्चन्स खूप सोपे आहेत, पण ज्याला फॉर्म्युला पाठ नाही त्यांनी नाद करायचा नाही. सो ज्यांना 100% पाहिजे मित्रांनो त्यांनी फिजिकल केमिस्ट्रीचे फॉर्म्युले पाठच करावे लागतील. चलो नेक्स्ट क्वेश्चन को जाते हैं. पुढचा क्वेश्चन पहा 26. कॅल्क्युलेट द सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन वॉटर. सोल्युबिलिटी काढायला सांगितले. हॅव्हिंग पार्शियल प्रेशर म्हणजेच हेनरीज लॉ, कारण KH पण दिलेला आहे. हेनरीज लॉचा क्वेश्चन ऑप्शन्स देतो, तुम्ही सांगा, तुम्हाला वेळ देतो मित्रांनो मी सोडवायला. बोला, चारही ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत. सगळ्यात अगोदर तर फॉर्म्युला, ज्याला फॉर्म्युला येईल त्याला आन्सर येईल, बाकीच्यांना आन्सर येणार नाही. सो हेनरीज लॉचा फॉर्म्युला आहे S = KH × P. आता काढायचं पण आपल्याला सोल्युबिलिटीच आहे, मग काय येतं सांगा मला, बोला लवकर. ऑलरेडी KH दिलेला आहे मित्रांनो, किती आहे 5 × 10⁻⁻4 इंटू प्रेशर किती दिलाय मित्रांनो 0.75. काय कॅल्क्युलेशन मध्ये दम आहे या सांगा मला, किती येते आन्सर 5 5 25 5 7 35 36 37 म्हणजेच किती येत आहे 3.75. कुठं आहे 3.75 तुम्ही चेक करू शकताय. 3.75 ऑप्शन डी ला आहे. सो खूप सोपं कॅल्क्युलेशन, ह्या सुद्धा न्यूमेरिकल्स आहे. नक्कीच तुम्हाला या सिरीजमध्ये खूप मजा येत असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण आत्तापर्यंत वर्षभर जे न्यूमेरिकल्स तुम्हाला जमत नव्हते ते नक्कीच जमत आहेत का नाही मला सांगा. आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये आवर्जून एकदा लाईक करा आणि आपले हे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर देखील करा. नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, कारण पुढचे व्हिडिओज डेली तुम्हाला मिळत राहतील. ओके चलो नेक्स्ट. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 27 तुमच्या समोर आहे मित्रांनो. विच फ्रॉम द फॉलोइंग मॉलिक्युल्स कंटेन्स हायेस्ट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अराउंड ॲटम. सो सेंट्रल ॲटम जो आहे बेरिलियम बघा, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अराउंड दॅट. मग बेरिलियम इथं आपण चेक करूयात. बेरिलियमला दोन्ही बाजूला क्लोरीन आहे, तर किती इलेक्ट्रॉन झाले हे. बेरिलियम मध्ये काय लोन पेअर नसतात मित्रांनो, म्हणजे हे 2 आणि हे 2 4 झाले. दुसरा कोण आहे BF3, इथं पण लोन पेअर नसतात मित्रांनो. मग किती झाले इथं 2 4 6 इलेक्ट्रॉन झाले, इथं 4 इलेक्ट्रॉन आहेत.
त्यानंतर तिसरा PCl5. PCl5 मध्ये तुम्ही चेक करू शकता मित्रांनो किती झाले हे 1 2 3 4 5 5 दोन्ही 10 इलेक्ट्रॉन झाले. आणि H2SO4 मध्ये मात्र लक्षात ठेवा, H2SO4 मध्ये मात्र लक्षात ठेवा, सांगा बरं किती झाले, मोजू शकता, बॉन्डच मोजा, 1 2 3 4 5 6 बॉन्ड म्हणजेच 12 इलेक्ट्रॉन झाले. सो हायेस्ट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सराउंडिंग सल्फर इज 12. म्हणून हाच त्याचा ऑप्शन असू शकतो. खूप सोपा स्ट्रक्चरल बेसिसवरचा क्वेश्चन, म्हणजे आपल्याला प्रत्येक मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर व्यवस्थित येतं का हे ते चेक करताय त्याच्यातून. ओके, केमिकल बॉन्डिंग बेस्ड क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन, चलो आगे. क्वेश्चन नंबर किती सुरू आहे आपला 28. Which from the following is not an example of homogeneous catalysis? theory based question at Sashin colloids मधला पटकन सांगा. अशा क्वेश्चनचा आन्सर तुम्ही लवकर सांगितलं पाहिजे. सांगा बरं मला याचा आन्सर काय येते मग. ऑक्सिडेशन ऑफ SO2 इन प्रेझेन्स ऑफ नायट्रिक ऑक्साईड. नाही मित्रांनो, हेट्रोजेनियस आहे. हायड्रोलिसिस आपल्याला विचारलंय काय, होमोजेनियस कॅटालिसिस, नॉट अँड होमोजेनियस. होमोजेनियस कोण आहे तर हा पण होमोजेनियस आहे. हायड्रोलिसिस ऑफ शुगर, गॅस आणि गॅस आहे. इन प्रेझेन्स ऑफ नायट्रिक ऑक्साईड, बघा ना दोन्ही गॅसेस आहेत. हायड्रोलिसिस ऑफ शुगर इन प्रेझेन्स ऑफ H+ आयन फर्निश्ड बाय सल्फ्युरिक ऍसिड, म्हणजे हे सुद्धा होमोजेनियसच आहे. एन्झाईम कॅटालिसिस हे पण होमोजेनियस असतं. मग होमोजेनियस कोणतं नाही, हायड्रोजनेशन ऑफ व्हेजिटेबल ऑइल्स. मित्रांनो व्हेजिटेबल ऑइल्समध्ये अनसॅच्युरेशन असतं आणि हे अनसॅच्युरेशन घालवण्यासाठी H2 ॲड करतो आपण, पण कॅटालिस्ट आपला असतो प्लॅटिनम, पॅलॅडियम किंवा निकेल. सो हे सॉलिड आहेत म्हणून हे हेट्रोजेनियस कॅटालिसिस आहे, होमोजेनियस नाही. सो हेच आपलं उत्तर असेल. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 29. Which from the following salts is derived from weak acid and strong base? प्रत्येकदा theory based catalysis. Question number 29. Question number 29 काय आहे पहा. Which from the following salts is derived from weak acid and strong base? So options are पहा, तुम्हाला वीक ऍसिड पाहिजे तर ऍसिटेट असला पाहिजे. HCl असून चालत नाही, नायट्रिक ऍसिड असून चालत नाही. ऍसिटेट म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड असणं गरजेचं आहे. A किंवा D पैकी होऊ शकतं. तर अमोनियम जो आहे तो वीक बेस आहे, त्यामुळे आपल्याला बेस कोणता पाहिजे, स्ट्रॉंग. सो वीक बेसला चालत नाही पण स्ट्रॉंग बेसला हे चालू शकतं. मग इथं आहे सोडियम जो की NaOH तयार करू शकतो. सो सोडियम ऍसिटेट इज द आन्सर फॉर दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 30 पहा मित्रांनो. 30. Which of the following case is used for road surfacing? खूप सोपा क्वेश्चन, 5 सेकंड्स क्वेश्चन आहे हा, म्हणजे तुमचे वरचे 50 सेकंद वाचवणारा क्वेश्चन. कारण C30 ऑनवर्ड्स तुम्हाला सॉलिड अल्काइल्स मिळतात जे की रोड सरफेसिंग साठी वापरले जातात. याच्यात C30 ऑनवर्ड्स फक्त एकच आहे जो की ऑप्शन डी आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज 31. क्वेश्चन नंबर 31 माझा मित्रांनो काय आहे पहा, स्क्रीन वरती आहे तुमच्या समोर. विच अमंग द फॉलोइंग कंपाउंड्स डज नॉट, परत एक निगेटिव्ह क्वेश्चन आला मित्रांनो. विलियम सिंथेसिस मध्ये कोण जाऊ शकत नाही. लक्षात ठेवा, विलियमसन सिंथेसिस ही एसिड रिएक्शन म्हणजे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन जी की फक्त अल्किल हॅलाइड्स दाखवतात. ऍरिड हॅलाइड ही रिएक्शन दाखवत नाही कारण त्यांची लो रिएक्टिव्हिटी असते. मग याच्यातला ऍरिड हॅलाइड कोणता आहे, इथिल ब्रोमाइड, आयसोब्युटिल ब्रोमाइड, हा ब्रोमोबेन्झीन. हे उत्तर असलं पाहिजे. हे का नाही, कारण हा ऍरिड हॅलाइड नाही. कोण आहे, बेन्झीन ब्रोमाइड. दॅट इज नॉट ऍरिड हॅलाइड. बेन्झिलिक कार्बन आहे जो sp3 आहे. सो दिस इज नॉट ऍरिड. याला विलियमसन सिंथेसिस पॉसिबल आहे, याला नाही कारण हा प्युअर ARX आहे. ऍरिड हॅलाइड्स डू नॉट शो विलियमसन सिंथेसिस. लक्षात ठेवा. नेक्स्ट 32वा क्वेश्चन. तुम्ही पाहू शकता, कॅल्क्युलेट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ वीक मोनोबेसिक ऍसिड. अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू K अपॉन C असतं. therefore C इज इक्वल टू, फॉर्म्युला तुम्हाला माहित झाला की पुढच्या गोष्टी सोप्या
square. Put the calculation values in that. So already तुम्हाला विचारले concentration अल्फा किती दिलेला आहे आणि dissociation constant 1.8 into 10 to the power of -5 divided by अल्फा किती आहे 0.02 आणि त्याचा स्क्वेअर घ्यावा लागेल तर तुम्हाला concentration मिळेल. सो तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता 1.8 10 to the power of -5 हे किती आलं 10 to the power of -2 करा त्याचा स्क्वेअर झाला म्हणजे 10 to the power of -4 झाला आणि हा किती आहे तर 2 असेल 2 चा स्क्वेअर किती 4. सो हा काउंट वरती जाणार त्यावेळी प्लस होणार हा 1 शिल्लक राहील 0.45 into 10 to the power of -1 म्हणजे ओव्हरऑल आन्सर किती आला पाहिजे 0.045. कोणाकोणा चालेल चेक करा खूप सोपं कॅल्क्युलेशन होतं. ऑप्शन ए आहे याचं मित्रांनो. क्वेश्चन नंबर 33 पहा. परत एकदा न्यूमेरिकल्स. Calculate the volume of solution of 1 gram of non-volatile solid. मोलार मास दिलेला आहे. is dissolved in solvent has osmotic pressure 5 पण दिलेला आहे. W पण दिलेला आहे. मोलार मास पण दिलेला आहे. टेम्परेचर पण दिलेला आहे. R पण दिलेला आहे. सो सिंपल फॉर्म्युला pi is equal to WRT upon M by V. परत एकदा सांगतो मित्रांनो ज्यांना फॉर्म्युला पाठ त्यांना 100% येणार आहे बाकीच्यांना हे शक्य नाहीये. पुट द व्हॅल्यूज यू विल गेट द आन्सर. आपण रिअरेंज करूया फॉर्म्युला v इज इक्वल टू विचारलेला आहे. सो WRT अपॉन m इनटू पाय असं घ्यावं लागेल. सो w ची व्हॅल्यू आहे 1 ग्रॅम, r ची व्हॅल्यू दिलेली आहे 0.082, t ची व्हॅल्यू दिलेली आहे 300 केल्विन. इथं आहे टेम्परेचर. त्याच्यानंतर अजून काय दिलेलं आहे पहा मोलार मास ते पण 300 आहे आणि ऑस्मोटिक प्रेशर तुम्हाला दिलेले आहे. ऑस्मोटिक प्रेशर दिलेलं आहे 0.2. सो देयरफॉर v इज इक्वल टू किती सोपं कॅल्क्युलेशन आहे मित्रांनो बघा काहीच नाही आहे कॅल्क्युलेशन. 300 गेट्स कॅन्सल राहिलं काय 0.82 करा भागिले 2 केलं तर तुमचं उत्तर आलं 0.41. चेक करा काय खूप सोपं कॅल्क्युलेशन होतं. कोणाकोणा झालं कमेंट बॉक्स मध्ये सांगा. चलो क्वेश्चन नंबर 34. परत एकदा न्यूमेरिकल आहे. ऑल ऑप्शन्स आर हियर. पहा कॅल्क्युलेट द pOH ऑफ वॉटर सोल्युशन कंटेनिंग 0.15 मोलर वीक बेस आणि 0.30 मोलर सॉल्ट स्ट्रॉंग ऍसिड PD तुम्हाला दिलेला आहे. सो फॉर्म्युला आहे pOH is equal to pKa plus log to the base 10 of concentration of salt upon concentration of base. Basic purpose आहे pK व्हॅल्यू ठेवा प्लस log of concentration of salt किती दिले मित्रांनो 0.30. बेस किती आहे 0.15. हे जर सॉल्व केलं तर किती येते 4.7447 प्लस 15 × 30 log 2 किती येते 0.3010. तुम्ही जर ऍड केले हे दोन नंबर्स तर तुम्हाला काय आन्सर मिळते पहा. इट शुड बी 5.73 म्हणजे 5.0 समथिंग आहे. 5.0 चा एकच ऑप्शन आहे ऑप्शन सी. कोणाकोणाचं आन्सर आलं त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये अवश्य मला सांगा. नेक्स्ट क्वेश्चन 35. सिंपल ऑर्गेनिक केमिस्ट्रीची रिएक्शन दिली मित्रांनो. हायड्रोजनेशन ऑफ फिनॉलची रिएक्शन. आयडेंटिफाय द प्रॉडक्ट ऑब्टेन्ड इन अ मिक्सचर ऑफ वेपर्स ऑफ फिनॉल अँड हायड्रोजन. म्हणजे फिनॉलची आणि हायड्रोजनची रिएक्शन दाखवलेली आहे. सिंपल हायड्रोजन ऑफ फिनॉल आहे. तो मिळणारा प्रॉडक्ट काय असेल सायक्लोहेक्सॅनॉल. कारण कंप्लीट हायड्रोजनेशन त्याचं होईल तर तो तयार करेल सायक्लोहेक्सॅनॉल. सो द करेक्ट आन्सर हियर इज सायक्लोहेक्सॅनॉल. क्वेश्चन नंबर 36. व्हॉट इज द IUPAC नेम ऑफ पॅराटोनिन पॅराहायड्रोटोनिन. लक्षात ठेवा. स्ट्रक्चर काढा. ऑप्शन देतो तुम्हाला बघा तुम्ही शोधू शकता.
हे पहा, हे आहे स्ट्रक्चर आपलं, त्याला आयोडोटोरिन. सो इथं असेल आयोडीन, इथं असेल CH3, इथून नंबरिंग होणार हायड्रोजन पूर्ण ग्रुप असल्यामुळे. सो तुम्ही चेक करू शकता 1 आयोडो 4 मिथिल करा. 1 आयोडो 4 मिथिल कुठं दिसतंय? 1 आयोडो 4 मिथिल, ऑप्शन सी. सो करेक्ट ऑप्शन कुठला असेल? ऑप्शन सी असेल. खूप सोपा क्वेश्चन, नॉमेनक्लेचर बेस्ड क्वेश्चन होता. 37. आणि मित्रांनो नीट समजून घ्या, हे PYQs आहे, म्हणजे हे मागच्या सीईटीला विचारलेले क्वेश्चन्स आहेत. सेम टू सेम किंवा अशाच टाइपचे क्वेश्चन्स तुमच्या पण एक्झामला विचारले जाणार आहेत. कॅल्क्युलेट द पर्सेंट मास ऑफ H2O टू सोल्युशन which is 22.71. मग आता तिथे त्यांनी काय विचारलेलं आहे? पर्सेंट बाय मास विचारलं H2O. म्हणून H2O तो हायड्रोजन पेरॉक्साइड. तुम्हाला स्टोइकियोमेट्रिक बेस्ड क्वेश्चन आहे हा. आता एवढा क्वेश्चन तुम्ही सोडवायचा आणि कमेंट बॉक्स मध्ये मला याचा आन्सर काय येत आहे? आन्सर इन द कमेंट. मी तुम्हाला विचारतोय, सांगा कोण कोण काढते ते बघणार आहे मी. त्याचा आन्सर 6.8 येते, पण कोणाकोणाचं आलं त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं सर आम्ही कॅल्क्युलेट करून काढलेला आहे. नसेल तर मी उद्याच्या व्हिडिओमध्ये परत हा क्वेश्चन डबल घेऊन तुम्हाला आन्सर देऊ शकतो. पण तुमच्यावरती हा एक क्वेश्चन सोडतो मी, का? कारण तुम्ही व्हिडिओ केअरफुली बघताय हे बघायचं. चलो नेक्स्ट क्वेश्चन. आन्सर तर तुम्हाला सांगितले, कॅल्क्युलेट फक्त करायचं. पुढचा क्वेश्चन थेरॉटिकल क्वेश्चन आहे मित्रांनो, खूप छान क्वेश्चन अमाइन्स टॉपिकचा आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज स्ट्रॉंगेस्ट बेस? लक्षात ठेवा, एलिफॅटिक अमाइनची बेसिसिटी, एलिफॅटिक अमाइनची बेसिसिटी ग्रेटर असते एरोमॅटिक अमाइन्सपेक्षा. मग याच्यातले जे एरोमॅटिक अमाइन आहेत अगोदर ते कट करा, कारण ते वीकनेस असते. फेनिलमिथेनामाइन हा एलिफॅटिक अमाइन आहे. बेन्झिनामाइन म्हणजे ॲनिलीन आहे, तर हा गेला. ॲनिलीन आहे गेला, ॲनिलीन आहे गेला, कारण हे वीकनेस आहे. एरोमॅटिक अमाइन राहिला कोण? एकच, एलिफॅटिक अमाइन. सो खूप सिंपल 5 सेकंड क्वेश्चन, म्हणजे 50 सेकंद तुमचा टाइम या क्वेश्चन मध्ये वाचू शकत होता. क्वेश्चन नंबर 39 चेक करा मित्रांनो. सिंपल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची रिएक्शन तुम्हाला दिलेली आहे. आयडेंटिफाय द प्रॉडक्ट बी इन द फॉलोइंग रिएक्शन सिक्वेन्स. अल्केन हॅलाइड आहे मित्रांनो, त्याला कशासोबत ऍड केलं? मॅग्नेशियम. सो तुमचा येणार आहे RNGX. पण या RNGX ला पुढे दुसऱ्या कंपाऊंड सोबत ऍड करताना ड्राय इथेन लागतं आणि इथे तुम्ही डायरेक्ट प्रोटॉनचा वापरला, म्हणजे याचा प्रोटॉन याला मिळणार आणि हा तयार करणार RH. RH म्हणजे कोण असतं? तर हायड्रोकार्बन असतो, अल्केन असतो किंवा बेन्झीन असतो. इथं कोण दिलेलं आहे? तर या सगळ्यामध्ये फक्त हा एक डायरेक्ट ऑप्शन दिलेला आहे, हायड्रोकार्बन. सो द करेक्ट ऑप्शन इज हायड्रोकार्बन. सिंपल तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या रिएक्शनचं नॉलेज असेल तर असे क्वेश्चन्स येऊ शकतात, तुम्हाला सोडवता येऊ शकतात. Question number 40. Calculate the number of moles of electrons required to convert 0.1 mole of zinc to zinc. लक्षात ठेवायचं अगोदर तर बेसिक रिएक्शन काय आहे? झिंकला जर समजा झिंक आयन मध्ये जर डिपॉझिट करायचं असेल, झिंकला जर झिंक ऍटम्स मध्ये डिपॉझिट करायचं असेल तर हा झाला झिंक सॉलिड. तर किती इलेक्ट्रॉन घेतोय? हा 2. याचा रेशो काय आहे मित्रांनो? रेशो असा आहे की तुम्हाला काय करावं लागेल? 1 मोल ला किती इलेक्ट्रॉन लागायला? 2 इलेक्ट्रॉन्स, दॅट इज 2 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन. मग विचारलं किती? 0.1 ला किती? सो किती सोपं उत्तर होतं बघा. 0.2. 1 mole of zinc requires 2 moles of electron. So 0.1 mole requires how much? Your answer is 0.2. ऑप्शन ए ला ते उत्तर दिलेलं आहे. सोपा क्वेश्चन होता, न्यूमेरिकल असून पण सोपा होता. सिंपल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची रिएक्शन आहे. ऑप्शन्स बघा. मेथिल ब्रोमाइडला कोणासोबत रिएक्ट करताय? सिंपल न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. AgNO2 म्हणजे डायरेक्ट नायट्रो येईल, मग हा झाला नायट्रोमिथेन आणि नायट्रोमिथेनला परत SNH म्हणजे अमाइन्स टॉपिक मध्ये गेला आपण, तर तिथे NO2 चा NH2 होतो, म्हणजे हा तयार होईल मेथिल अमाइन. सो CH3NO2 CH3NH2 कुठे आहे? CH3NO2 CH3Cl नाही, CH3NO2 CH3NH2 आहे, हा असू शकतो. तरी पण हे बघा CH3NH2 CH3Cl नाही आणि हा तर एक कार्बन वाढवला त्याच्यामुळे नाहीच. म्हणून ऑप्शन बी हा करेक्ट ऑप्शन असेल त्याचा. अमाइन्स आणि हॅलोजन डेल्टाचा क्वेश्चन, कंबाईन क्वेश्चन. व्हॉट इज IUPAC नेम ऑफ ग्लायऑल्सर? म्हणजे ग्लायऑल्सरचा IUPAC नेम मित्रांनो मी स्ट्रक्चर काढून देतो तुम्हाला, तुम्ही सांगा की याचा आन्सर काय. पहा, ग्लायऑल्सर 2 अंडे सलग असतात. मग हा कोण आहे? कारण इथेन. आणि कोण आहे? हे अल्डेन. मग काय लागतं? इथेन. त्याचा ई काढायचा असतो मित्रांनो, मग काढून टाकला ई आपण रिमूव्ह करू आणि त्याला काय जोडूया?
इथेनचा ई काढून आपण एल जोडणार आहे. सो इथेनचा इथेन झाला आणि दोन एल आहेत म्हणजे अल्डेहाइड ग्रुप आहे म्हणून डाय एल इथेन डाय ऑप्शन ए. क्वेश्चन नंबर 43. ऑप्शन्स आर हियर. स्ट्रक्चर ऑफ atoms चा लास्ट पार्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरचा हा क्वेश्चन आहे मित्रांनो. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट सेट ऑफ 4 क्वांटम नंबर्स म्हणते फॉर द वॅलेन्स इलेक्ट्रॉन ऑफ रुबिडियम. वॅलेन्स इलेक्ट्रॉन रुबिडियमचे जे वॅलेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे मित्रांनो हे असेल क्रिप्टॉन आणि परत काही 5s1 सो 36 आणि 1 37 हे झालं रुबिडियम साठी कॉन्फिगरेशन. आता हा वॅलेन्स इलेक्ट्रॉन याचे 4 क्वांटम नंबर्स इथला 5 म्हणजे n झाला. n व्हॅल्यू किती आली 5. त्याच्यानंतर ऍटॉमिक क्वांटम नंबर म्हणजे s s साठी किती असते ती 0. त्यानंतर मॅग्नेटिक क्वांटम नंबर कसा काढतात मित्रांनो 2n + 1 नुसार 2 * 0 + 1 जर केलं तर किती येते 1. मॅग्नेटिक क्वांटम नंबर साठी एकच व्हॅल्यू मग ती सुरू होते 0 ने म्हणून त्याची 0 आणि स्पिन क्वांटम नंबर एक तर प्लस हाफ असते किंवा मायनस हाफ असते दोन्ही पैकी. मग हे 500 कुठे ते बघावं. 500 500 500 500 तर हे पहिले 4 तर फिक्स आहे. दुसरा स्पिन क्वांटम नंबर कुठलाही असू दे काही प्रॉब्लेम येत नाही. 3 फिक्स करावं म्हणून ते उत्तर सी असेल. क्वेश्चन नंबर 44 पहा. What is the change in oxidation number of Pb during the conversion of PbO2 to Pb nitrate? So तुमचा जो रिएक्टंट आहे तो आहे PbO2 याच्यात चेक करा. एक ऑक्सिजनचा -2 दोन ऑक्सिजनचा किती असणार -4 म्हणजे लीडचा किती +4 कारण न्यूट्रल कंपाऊंड आहे. त्याच्यानंतर त्याचं कन्वर्जन कशात केलंय PbNO3. मित्रांनो लक्षात ठेवायचं NO3 वर एक मायनस चार्ज असतो म्हणून दोघांचे किती झाले 2 -2 म्हणजे लीडवर किती आला +2. आता बघा वन डायरेक्शन झाला. हा होता आपला रिएक्टंट हा आहे आपला प्रॉडक्ट. रिएक्टंट मध्ये किती आहे +4 प्रॉडक्ट मध्ये किती आहे +2 +4 to +2 म्हणजे ऑप्शन बी दॅट इज द ऑप्शन. क्वेश्चन नंबर 45. किती सुंदर डायग्राम सगळे आलेले आहेत पहा. केमिस्ट्रीचे आपल्या सर्व एकदम फॅन्टास्टिक डायग्राम सगळ्या जे की कलरफुल असल्यामुळे तुम्हाला पण बोर होणार नाही अभ्यास करताना. वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये आपण हे क्वेश्चन्स तयार केलेले आहेत. आपल्या टीमला याचे सगळं श्रेय जाते मित्रांनो. पहा इथे तुम्हाला जे पण केमिकल रिएक्शनचे पार्ट्स आहेत किंवा डिटेक्टिव्ह टेस्ट आहेत ते सगळं पिक्चराइज करून दाखवले जे की खूप इंटरेस्टिंग असते तुम्हाला पाहण्यासाठी. ते खूप चांगलं वाटतं. What is the order of reaction if the units of rate constant are moles per dm per second? हे असतं मित्रांनो 0 ऑर्डर रिएक्शन. कुठल्या ऑर्डर साठी असतं हे युनिट 0. फर्स्ट ऑर्डर असेल तर ते पर टाइम असेल पर सेकंड पर मिनिट पर आवर. मग 0 ऑर्डर 5 सेकंड क्वेश्चन होता. खूप सोपा क्वेश्चन होता. क्वेश्चन नंबर 46 चेक करा. पुन्हा एकदा न्यूमेरिकल स्ट्रक्चर ऑफ ॲटमचा न्यूमेरिकल आहे मित्रांनो. कॅल्क्युलेट लेवल लॅम्बडा काढायचा आहे. emission of photon having wave number दिलेला आहे तुम्हाला किती आहे TB0 32 दिला आहे. सो सिंपल फॉर्म्युला wave number is equal to 1 upon lambda. lambda is equal to काय 1 upon wave number. so 1 upon 23 आता हे जर तुम्हाला सॉल्व करायचं असेल मित्रांनो तर कसं करू शकता तुम्ही. तुम्हाला याला काय करता येईल की 5 0 द्या 1 2 3 4 5 म्हणजे 10 to the power of -5 घेतला डिवाइडेड बाय 23 0 32. सो 25000 ने डिवाइड केला असता तर हे किती आलं असतं 4 आलं असतं. पण हे 23 आहे म्हणजे 4 पेक्षा थोडं जास्त 4 पेक्षा थोडं जास्त कुठे येतं 4 पेक्षा थोडं जास्त बी. माझ्या हिशोबाने तर राऊंड अप मध्ये असं करता येतं आपल्याला कारण ऑलरेडी 23000 काय 25000 काय पण 4 च्या जवळ दुसरे उत्तर कोणतेच नाहीत ना. हे 2 आहे 6 आहे 8 आहे मग हेच आन्सर करेक्ट असणार. शॉर्टकट ट्रिक फॉर दॅट. खूप सोप्या ट्रिकने आपण जातो आणि उत्तर आपल्याला हातात मिळून जाऊ शकतो. पहा ऍडसॉर्प्शन अँड क्लोराईडचा सोपा क्वेश्चन. हा क्वेश्चन बऱ्याच सेशन मध्ये 2024 मध्ये 23 मध्ये बऱ्याच वेळा हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे मित्रांनो. विचारलं फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ मिक्सचर. हे पहा डायमंड प्युअर असतो प्युअर मेटल प्युअर असतो डिस्टिल वॉटर प्युअर असतं. मग कोण नाही सी वॉटर प्युअर नसतं हे मिक्सचर असतं म्हणजे हे उत्तर नाही आपले हेच उत्तर असेल. खूप सोपा क्वेश्चन. 48 calculate the volume of FCC unit cell. The radius of metal atom is 176.8 picometers. So volume विचारलाय तुम्हाला आणि रेडियस दिलेली
सो एफसीसी साठी तुम्हाला सगळ्यात अगोदर लक्षात ठेवायचे की r √2 बाय 4a. मग a इज इक्वल टू काय मित्रांनो सांगा. a इज इक्वल टू काय होणार आहे 4r बाय √2. r ची व्हॅल्यू पुट करा, a तुम्हाला येऊन जाईल. सो 4 into r किती दिलाय 176.8. आता ते पिकोमीटर आहे, सेंटीमीटर मध्ये आला तर -10 मीटर मध्ये आणायची गरज नाही कारण आन्सर जे आहे ते सेंटीमीटर मध्ये, म्हणून ते घेतलं. डिवाइडेड बाय √2 म्हणजे किती 1.41. आता या सगळ्याचा क्यूब घेऊन टाका, म्हणजे काय त्याचा जर क्यूब घेतला तर तो व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल असेल. कुठल्याही युनिट सेलचा व्हॉल्यूम काय असतो 1 क्यूब असतो, h लेंथचा क्यूब. मग हे जर सॉल्व्ह केलं तर मित्रांनो तुमचा आन्सर काय आहे पटकन सांगायचं कमेंट बॉक्स मध्ये. मी तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर विचारतोय काय येते बघा, हेच यायला पाहिजे तुमचं, तेच येतं का चेक करा. क्वेश्चन नंबर 49. थर्मोडायनामिक्सचा सिंपल क्वेश्चन तुमच्या समोर आहे. विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स इज यूज्ड टू फाइंड द चेंज इन एंथैल्पी ऑफ रिएक्शन. सो डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा E प्लस Q डेल्टा V. सिंपल फॅक्ट बेस्ड क्वेश्चन आहे. थर्मोडायनामिक्सचा चेंज इन एंथैल्पीच्या इक्वेशनचा क्वेश्चन होता. 5 सेकंड क्वेश्चन. हा क्वेश्चन पण तुमचा खूप सारा वेळ वाचणारा इझी कॅटेगरीचा क्वेश्चन, फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन. लास्ट बट नॉट लीस्ट शेवटचा क्वेश्चन मित्रांनो काय आहे पहा. काय क्वेश्चन विचारलेलं, व्हॉट इज द टाइम टेकन बाय फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. टी विचारलेलं तुम्हाला किती टू कंप्लीट 99%. 99% x व्हॅल्यू पण तुम्हाला दिले 99. if 50% ऑफ रिएक्शन इज कंप्लीटेड इन 50 मिनिट्स म्हणजे टी हाफ दिलेला आहे. सो टी हाफ वरून के काढावा. k इज इक्वल टू 0.693 डिवाइडेड बाय टी हाफ असते ते घेतलं 15 आपण, तर हे के व्हॅल्यू. आता के व्हॅल्यू फर्स्ट ऑर्डर काय असते k इज इक्वल टू 2.303 अपॉन t इनटू लॉग ऑफ a अपॉन a मायनस x. हा झाला आपला फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचा फॉर्म्युला. पुट द व्हॅल्यू इन द आन्सर. के व्हॅल्यू आपण ऑलरेडी इथे घेतलेली किती आहे 0.693 डिवाइडेड बाय 50 इज इक्वल टू 2.303 अपॉन t. आता हा आपल्याला काढायचा आहे मित्रांनो ऍज इट इज ठेवला लॉग ऑफ काय घ्यायचं आहे a किती असणार इनिशियल अमाउंट 100% लिहा. 100 वजा जे कंप्लीट झालं ते 99 म्हणजे तुम्हाला तो पण मिळेल. 100 मायनस 99 किती राहिलं 1. सो लॉग 100 हे किती आलं तुमचं कॅरेक्टरिस्टिक 2 आलं. मग हे तुम्हाला 2 पॉइंट, मग लॉग 2 तुमचा आला, 2 व्हॅल्यू तुमची आली. तर हे किती झालं पहा 2 ने याला मल्टिप्लाय करायचा नंबरला 2 2 4 सॉरी 2 3 6 0 2 3 6 आणि 2 4 4.606 आलं. आणि हे तुम्हाला टी तिकडे नेते 15 करा डिवाइडेड बाय 0.693 आणि हे सॉल्व जर केलं मित्रांनो तर तुमचं उत्तर काय आहे ते पहा. तुमचं उत्तर आन्सर जवळपास काय यायला पाहिजे चेक करू शकता तुम्ही. तर हे 99.something म्हणजे 99.7 मिनिट्स येऊन जाईल. तुम्ही बघा चेक करून कमेंट बॉक्स मध्ये मला तुमचा आन्सर पण सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कळवा. उद्या परत भेटतो आपण मित्रांनो. तुम्हाला जवळपास 30 डेज चॅलेंज मी दिलेला आहे. तर रोज 50 MCQचा मी खास तुमच्यासाठी केलेले जे की PYQs आहेत. आणि तुम्ही असं घरी बसून सराव करू शकत नाही, पण आमच्या व्हिडिओज मध्ये तुम्ही वाटल्यास 1x 2x करा, परंतु व्हिडिओज पहा. आणि 1,500 क्वेश्चनची प्रॅक्टिस तुमची येत्या 30 दिवसामध्ये म्हणजे येत्या 25 दिवसामध्ये होणार आहे. त्यामुळे अवश्य आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील तुमच्या मित्रमैत्रिणींना करायला सांगा. भेटूया उद्या एकदा परत नवीन व्हिडिओज. थँक्यू. दुसरी महत्वाची गोष्ट तुमच्या बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट मी पाहतोय की कोणाला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीवरचे व्हिडिओज पाहिजेत, कोणाला फिजिकल केमिस्ट्रीचे व्हिडिओज पाहिजेत किंवा कोणाला हेच क्वेश्चन डिवाइड करून पाहिजे. पण मित्रांनो आता काय आहे माहिती का, आता आपण सेपरेटली स्टडी नाही करू शकत. ही जी वेळ आहे ती आणीबाणीची वेळ आहे, थोडक्यात ही युद्धाची वेळ आहे. आता आपण सराव नाही करू शकत. आपल्याला डायरेक्ट PYQs ला भेटलं पाहिजे. मग तो केमिस्ट्रीचा कुठला पण असू द्या, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री किंवा अप्लाइड केमिस्ट्री किंवा 11वी केमिस्ट्री किंवा 12वी केमिस्ट्री. मी व्हिडिओज नक्की बनवणार आहे त्या पण गोष्टीवरती, परंतु आता त्याच्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. त्यासाठी मला तुमच्याकडून मी वेळ मागून घेतोय. आता सध्या माझी जी सिरीज आहे ती आहे PYQची आणि याच्यामध्ये सगळ्या एकूण 26 चॅप्टर म्हणजे 11वीचे 10 आणि 12वीचे 16 चॅप्टर्स याच्यावरती क्वेश्चनची ही सिरीज आहे. त्यामुळे ही सिरीज कंप्लीट झाली की मी नवीन व्हिडिओज तुम्ही मला त्याप्रमाणे द्यायला तयार आहे. सध्या तरी या व्हिडिओचं
मोठं काम आहे जे की बिहाइंड द स्क्रीन आम्हाला करावं लागतंय आणि त्यासाठी आम्हाला वेळ हवा आहे. सो एन्जॉय दिस सिरीज नेक्स्ट 25 days.